राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते यांच्या उपस्थितीत तर खरं तर सरकारच्या विरोधात महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे, मोर्चा काढण्यात आलेला आहे। स्वतः युगेंद्र पवार हे बैलगाडीमधून निवेदन देण्यासाठी प्रशासकीय भवन येथे दाखल होत आहेत। दादा, काय नक्की आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, काय भावना आहेत, रोज दिसतोय का नागरिकांचा? अहो, महागाई आता एवढी वाढत चालली आहे। पेट्रोल डिझेलचे दर तर एका आठवड्यात 4 आणि 5 रुपयांनी वाढतायत लिटर। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल आता परवडत नाही आणि आता त्याच्यामुळेच परत एकदा बैलगाडीने प्रवास करावा लागतोय। आमचे जे सगळे बहिणी आहेत, महिला आहेत, त्यांना आता गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत, त्यांना आता चुली पेटावे लागतायत। सगळे आपले जे हॉटेल आहेत इथं बारामतीतले, त्यांना पण आता चुलीवर सगळं जेवण करावं लागतंय। असा प्रश्न तयार होतोय नागरिकांमध्ये की आपण आता 2026 मध्ये आहे का आपण अजून मागे चाललोय आधीपेक्षा। ह्याच्यापेक्षा तर मग जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, साहेबांचं सरकार होतं, तेव्हाचे दिवस जास्त चांगले होते। तेव्हा डिझेल आणि पेट्रोल 50-60 रुपयावर होतं। कांद्याला पण तेव्हा 60-70 रुपये भाव मिळायचा। आता 700 रुपये पण भाव नाही, 6,000 ते 7,000 कांद्याला भाव मिळायचा, आता 700-800 रुपये भाव आहे। एकंदरीत काल विधान परिषदेचं तिकीट राष्ट्रवादीकडून जाहीर झालेलं आहे। विक्रम काकडे यांना खरं तर उमेदवारी मिळालेली आहे, परंतु निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी नाही मिळाली म्हणून अनेक कार्यकर्ते नाराज होताना पाहावयास मिळाले। हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। मला एकच वाईट वाटतं, जसं तुम्ही बोलला तसं, जे अजितदादांसोबत संघर्षाच्या काळात राहिले होते सगळे कार्यकर्ते, त्यांना तिथं डावलण्यात आलंय। आणि काल जे पक्षात जे आलेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जे आता आलेत, कालच त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि लगेच त्यांना विधान परिषद तिथं जाहीर झाली। हे चुकीचं आहे। दादा असते तर असं अजिबात झालं नसतं, पण आता आपल्याला ते होताना दिसतंय। दादा, तुम्ही अनेक दिवसांपासून गावागावात जातात, मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील नागरिकांचा मिळतो। 2029 ची तयारी म्हणायची का? कारण प्रत्येक प्रश्न तुम्ही बारामतीकरांचा नाही, काय कोणतरी पाहिजे जे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न मांडतील, नागरिकांचे सगळे प्रश्न मांडतील। जनतेला आपण इथल्या सरकाराला, शासनाला आपण जागृत केलं पाहिजे। सगळे आपले मुद्दे आणि लोकांच्या अडचणी हे लोकांपर्यंत, हे शासनापर्यंत पोहोचले पाहिजेत, सरकारपर्यंत हे गेलं पाहिजे आणि ते काम मी इथं करतोय किंवा करण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत हा पाठिंबा मानला तर मोठा पाठिंबा आहे, कारण किती नागरिक आहेत, म्हणजे काय ह्यातनं काय सरकारला सूचना करणार? पाठिंबा असं नाही, पण मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडतोय। जो त्रास इथल्या सगळ्या नागरिकांना होतोय त्याच्यासाठी आम्ही सरकार, शासनाला जागृत करण्यासाठी आंदोलन करतोय आणि त्याच्यामुळे खरं तर लोक इथं मोठ्या प्रमाणावर आलेत, कारण आम्ही त्यांचे प्रश्न मांडतोय। आमचा कुठलाही स्वार्थ नसताना आम्ही त्यांच्यासाठी लढतोय। प्रत्येक गावात जाऊन आम्ही आता दौरा केला, गावाचा आढावा घेतला आणि जे काही मुद्दे आमच्या समोर आलेत ते आम्ही आता इथं मांडतोय। पवार विरुद्ध पवार लढाई 2019 नाही, नक्कीच हे युवा नेते युगेंद्र दादा पवार होते। खरं तर महागाईच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात युगेंद्र पवार आहेत ते निवेदन प्रशासकीय भवन येथे देणार आहेत। कॅमेरा पर्सन अमित समी, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।